आणि आता आपल्या समोर येतोय त्याचं पहिलं गाणं घेऊन अमेय जोग. आपण तुझं गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर गप्पा मारूया. ऑल द बेस्ट. येते आणि जाते येताना कधी कळा आणि ती येते आणि जाते येताना कधी कळा आणि ते अन जाताना फुले मागते ती येते आणि जाते येताना कधी कळा आणि ती येते. येतानाची कसली येतानाची कसली गुणगुणते ती संध्यागी येतानाची कसली गुणगुणते ती संध्यागी जाताना कधी फिरू नये जाण्यासाठीच दुरू नये विचित्र येते विरून जाते जी ती सलते ती येते आणि जाते येताना कधी कळा आणि ती अन जाताना फुले मागते ती येते आणि जाते येताना कधी कळा आणि ती येते. तुझ्या गाण्याबद्दल बोलण्याच्या आधी आउटस्टँडिंग म्युझिशियन, क्या बात है, व्हेरी गुड. असं गाणं निवडतानाच ऍक्च्युली धास्ती वाटायला पाहिजे कोणाला तरी, बिकॉज महेंद्र कपूरजींनी ज्या पद्धतीने गायलंय ते कंपोजिशन जसं घेऊन जातं, केवढे चढ उतार आणि काय काय गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. मला हे सांगण्याचं कारण असं आहे की जेवढं मला तुझं मुखडा आवडला तेवढा अंतरा मला नाही आवडला. मला माहिती तुझी ॲबिलिटी काय, बट गुड, ऑल द बेस्ट. तुझा व्हॉइस खूप चांगला आहे. द थिंग इज, अंतऱ्याच्या पहिल्या 2 लाईन मी अजूनही संभ्रमात पडलोय की त्यात तिथे वर जाताना तिथे तुझा तो हिटका नाही झाला, तो सूर पण लागला नाही असं नाही, पण प्रोजेक्शन नाही आणि त्यामुळे तुझं कन्व्हिक्शन नाही आहे असं वाटलं. आणि जे आम्ही एकदम तयारीने बसलो होतो ना इकडे की आता तू येणार आणि हे गाणं गाणार, अगदी 10% थोडंसं कमी झालं त्याला, कारण एक्सपेक्टेशन तुझ्याकडनं आहेत. आणि तुझा ऐक, हा प्रयत्न तर आउटस्टँडिंग होता. गाणं पण तसं धजावत नाही रे बाबा. हा, म्हणजे तू गाणं गायला फार मोठी पॉवर आहे. काळीज लागतं खूप. ज्या पद्धतीने तू घेतलंस हे शिवधनुष्य आहे गाणं. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट. पुढच्या गाण्यासाठी ऑल द बेस्ट. पण आधी आपण बघूया आत्ताच्या गाण्याला तुला मार्क किती दिले. अजयने तुला प दिलाय, अतुलने पण प दिलाय. याचं पुढच्या भागासाठीचं चॅलेंज काय असणार आहे तुमच्याकडनं? एखादं नाट्यपद गाशील? प्रयत्न करेन. ऑल द बेस्ट. थँक्यू. Sa re ga ma pa, ay yeah, sa re ga ma pa.